नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MPSC अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस भरती 2026 या भरतीची जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे। मग या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी कोण एलिजिबल असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी, त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे, सिलेक्शन प्रोसेस आणि त्यानंतर मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, त्यानंतर अजून एज लिमिट किती असणार आहे, म्हणजे जवळपास डिटेल जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। त्यानंतर ॲप्लिकेशन कुठे करायचं त्या रिलेटेडसुद्धा आपण माहिती बघणारच आहोत। आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला जी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे तर त्या रिलेटेड माहिती बघूयात। महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यामध्ये बघा, ही जी परीक्षा जी आहे तर ती कधी होणार आहे बघा, 31 मे 2026ला होणार आहे। बघा, रविवारी दिनांक 31 मे 2026ला ही एक्झामिनेशन होणार आहे। 37 जिल्ह्यांमध्ये ही एक्झामिनेशन जी आहे तर ती एक्झामिनेशन घेतली जाणार आहे। अजून काय माहिती दिलेली आहे बघूयात। या ठिकाणी बघा, सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा या अंतर्गत बघा, संवर्ग राज्यसेवा आहे। वेतन श्रेणी जी आहे तर ती संवर्गाच्या वेतन स्तरानुसार दिलेली आहे। मग एकूण पद किती आहेत बघा राज्यसेवेसाठी, 79 जे पद आहे तर ते सामान्य प्रशासन विभाग यासाठी असणार आहे। आणि त्यानंतर महसूल व वन विभाग यासाठी बघा किती दिलेलं आहे, टोटल 8 जागा ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहे। टोटल जागा किती आहेत बघा, 87 जागा ज्या आहेत तर त्या टोटल असणार आहे। परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये जागा ज्या आहेत त्यानंतर ॲड होणार आहे किंवा जागा वाढू शकतात, म्हणून या कमी जागाने खूप जागा आहेत आणि त्यानंतर पण अजून ॲडिशनल जागा ज्या आहेत तर त्या ॲड होणार आहे। मग पुढे बघूयात, इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिलेले आहे। अर्ज सादर करण्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे, 31 डिसेंबरला सुरुवात होणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि त्यानंतर लास्ट डेट जी असणार आहे 20 जानेवारी 2026 जे आहे तर ती लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी। त्यानंतर शुल्क भरण्यासाठी पण सेम डेट असणार आहे 20 जानेवारी। आणि जे विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने शुल्क भरणार असतील तर चलनाद्वारे पेमेंट करणार असतील तर त्यांना 22 जानेवारी 2026 ही डेट असणार आहे। भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 21 जानेवारी आहे आणि अंतिम चलनाद्वारे जे पेमेंट करणार आहात तुम्ही तर ते 30 जानेवारीला लास्ट डेट तुमची असणार आहे। अशा प्रकारे त्यांनी इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या डेट्स त्यांनी दिलेल्या आहे। त्यानंतर अजून काय माहिती दिलेली आहे का बघूयात। या ठिकाणी बघा, आरक्षण रिलेटेड आपल्याला माहिती दिलेली आहे या ठिकाणी। त्यानंतर दिव्यांग आरक्षण, त्यानंतर पुढील माहिती बघूयात। बघा, पात्रता आणि वयोमर्यादेविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे। बघा, वयोमर्यादा गणण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, वगळता सर्व संवर्गांसाठी 1 एप्रिल 2026 नुसार या ठिकाणी खाली बघा एज लिमिट जे आहे तर ते दिलेलं आहे कॅटेगरीनुसार। या ठिकाणी बघा, सर्व संवर्गासाठी मिनिमम एज जे आहे 18-19 असणार आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन करण्यासाठी आपल्याला 20 किंवा 21 एज होऊन जातं, म्हणून मिनिममचं काय अडचण नाही। मॅक्सिमम जे आहे तर ते खुला प्रवर्गासाठी 38 एज लिमिट आहे। मागासवर्गीय असतील, अधोका असतील, अनाथ असतील तर त्यांना 43 एज लिमिट आहे। त्यानंतर प्रावीण्य पात्र खेळाडू जर तुम्ही असाल आणि त्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 43 एज लिमिट असणार आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू प्लस
जो विद्यार्थी प्रावीण्य पात्र खेळाडू आहे आणि तो मागास वर्ग किंवा अधोगती किंवा अनाथ या कॅटेगरीतील असेल तर त्यांना 43 एज लिमिट असणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, तसेच बघा आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठित अधिकारी असतील आणि त्यामध्ये ते जर खुला प्रवर्ग किंवा राखीवमधील असतील तर त्यांना 43 एज लिमिट. त्यामध्ये बघा दिलेल्या माजी सैनिक किंवा आणीबाणी अल्पसेवा राजधिष्ठित अधिकारी असेल तर त्यामध्ये प्लस मागासवर्गीय किंवा अधोगती किंवा अनाथ असेल तर त्यांना 43 एज लिमिट असणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वयाच्या 45 एजपर्यंत ते ॲप्लिकेशन जे आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे 45 जे आहे तर ते एज लिमिट असणार आहे दिव्यांग उमेदवारांसाठी. पुढील माहिती बघूया. शैक्षणिक अर्हता जी आहे तर त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी बघा सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त सेवा व लेखा सेवा गट यासाठी बघा जी पहिली पोस्ट आहे बघा सहाय्यक संचालक किंवा महाराष्ट्र वित्त लेखा या अंतर्गत जे काय पोस्ट येणार आहेत तर त्यासाठी बघा संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातकीय पदवी बघा. म्हणजे तुमचं BCom जे आहे तर ते BCom झालेलं असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला ग्रॅज्युएशनला किमान म्हणजे कमीत कमी 55% असले पाहिजे असे विद्यार्थी जे आहे तर यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. आणि अजून त्यांनी काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी बघा जर तुमच्याकडे बीकॉमची जर पदवी नसेल तर त्यांनी काय दिलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ द इंडियन यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर ते विद्यार्थीसुद्धा इलिजिबल असणार आहे. आणि समजा वरील दोन्ही पण नसेल तर पुढचं अजून दिलेलं आहे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ द कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल ते सुद्धा विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. म्हणजे 5 एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहे त्यापैकी एक जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही इलिजिबल असणार आहात. अजून काय दिलेलं आहे त्यांनी किंवा दिलेलं आहे और संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेमधील पदव्युत्तर पदवी म्हणजेच तुमचं MCOM जर झालेला असेल ते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. तसेच बघा अखिल भारतीय तंत्र शिक्षणाद्वारे परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन विशेषज्ञासह पदव्युत्तर पदवी म्हणजेच MBA ज्या विद्यार्थ्यांचं MBA झालेलं आहे ते विद्यार्थीसुद्धा इलिजिबल असणार आहे यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी. अशा प्रकारे बघा हे 5 एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यापैकी तुमच्याकडे एक जरी असेल तरी तुम्ही इलिजिबल असणार आहात. पुढचा संवर्ग आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. या अंतर्गत बघा आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड माहिती बघायची आहे. यामध्ये बघा उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी बघा. यामधील जर तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल किंवा त्यांनी दिलेलं आहे विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे तुमचं जे BSc जे आहे ते BSc जर कंप्लीट असेल त्यामध्ये स्पेशल फिजिक्स केमिस्ट्री बायो कोणता जरी असेल तर ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं BSc कंप्लीट आहे BSc कंप्लीट असेल किंवा ते लास्ट इयरला जरी असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय माहिती दिलेली आहे बघा. मार्किंग सिस्टीम त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी. राज्यसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा या दोन्ही कंबाईन त्यांची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. आणि त्यानंतर मग मुख्य परीक्षा जी असणार आहे तर ती सेपरेट होणार आहे. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे दोघांची पण तर ती 400 मार्कची असणार आहे. आणि त्यानंतर मग जे विद्यार्थी प्रिलिमिनरी पास होणार त्यानंतर मग त्यांची मुख्य जे आहे जे विद्यार्थी राज्यसेवेला जातील तर त्यांना 1750 मार्कची मुख्य परीक्षा असणार आहे.
आणि जे विद्यार्थी महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा हा जो पेपर देणार आहे, आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे, त्यानुसार त्यांचं वर्गीकरण होणार आहे. मग त्यांना मुख्य परीक्षा जी आहे तर ती 400 मार्काची असणार आहे. त्यानंतर मुलाखत, राज्यसेवा परीक्षेची मुलाखत 275 मार्कची आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा यांची मुलाखत जी आहे तर ती 50 मार्कची असणार आहे. अशा प्रकारे आपण मार्किंग सिस्टीम रिलेटेड माहिती जी आहे तर ती माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो बघितलेली आहे. त्यानंतर पुढील माहिती बघूयात. त्यानंतर डॉक्युमेंट्स दिलेले आहे आपल्याला. परीक्षा शुल्क रिलेटेड आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे, तर त्या रिलेटेड आता माहिती बघूयात. बघा, मागास वर्ग असेल, कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला 544 रुपये फी लागणार आहे. मागासवर्गीय असाल किंवा अधोग अनाथ दिव्यांग असाल तर तुम्हाला 344 रुपये फी लागणार आहे. नॉन रिफंडेबल आहे, त्या रिलेटेड माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर मग बघा पुढे काय माहिती दिलेली आहे का बघूयात. या ठिकाणी बघा कॅटेगरीनुसार वॅकन्सी किती आहेत त्या रिलेटेड माहिती दिलेली आहे. बघा, जे राज्यसेवा परीक्षा आहे तर त्या अंतर्गत बघा मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, उच्च श्रेणी गट याच्या किती आहेत 13 जागा आहेत. तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकता. अजासाठी 1 आहेत, बजेडसाठी 1, इमावसाठी 3, सासोशो मागासवर्ग असेल तर त्यांना 2 जागा, अधोगसाठी 4, एकूण आरक्षित पदे 11 आहेत, अराखीव 2 आहेत. अशा प्रकारे 13 जागांचं यांनी वर्गीकरण दिलेलं आहे. त्यानंतर मग पुढची पोस्ट आहे बघा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गटाची पोस्ट आहे ही. त्यानंतर यासाठी 32 जागा असणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीनुसार व्हॅकन्सी किती आहे तर व्हॅकन्सी बघू शकता. टोटल 32 जागा यासाठी असणार आहे. पुढची पोस्ट आहे बघा, सहाय्यक गट विकास अधिकारी. सहाय्यक गट विकास अधिकारी जे आहेत तर त्यांच्या 30 जागा असणार आहे. यामध्ये एकूण पदे जे आहेत तर ते 30 असणार आहे. वरती कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत. त्यानंतर आता पुढची पोस्ट बघूयात. उद्योग अधिकारी तांत्रिक यासाठी किती जागा आहेत 4 जागा असणार आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही ह्या वॅकन्सी आहेत ते वॅकन्सी बघू शकता. टोटल किती आहे जागा 4 जागा असणार आहे. मग त्यानंतर मग आता पुढचं जे आहे बघा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा यामधील पोस्ट कोणकोणत्या आहे बघूयात. यामध्ये टोटल 8 जागा असणार आहे. त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी गट अ यासाठी त्या 8 जागा असणार आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही माहिती बघू शकता. टोटल जागा ज्या आहेत तर त्या 8 जागा असणार आहे. अशा प्रकारे आपण जागांचं वर्गीकरण जे आहे तर ते बघितलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण ॲडव्हर्टिजमेंट जे आहे तर त्या रिलेटेड माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे, mpsc.gov.in. आल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटी या टॅबवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या, न्यू युजर रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जे विद्यार्थी जुने असतील मग या अगोदर त्यांनी MPSCचे पेपर दिलेले असतील, फॉर्म फिल केलेला असेल, मग त्यांनी काय करायचं आहे लॉग इन या पेजवर जायचं आहे. बघा नवीन असतील रजिस्ट्रेशन करून घ्या. ID पासवर्ड मिळेल. ID पासवर्ड मिळाल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल ID मोबाईल नंबर टाका, पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन व्हायचं आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी तुमचा ID पासवर्ड तुम्हाला माहीत असेल तो टाकून घ्या आणि लॉग इन करायचा आहे आणि व्यवस्थित तुम्हाला फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. जागा ज्या दिलेल्या आहेत तर त्या कमी दाखवलेल्या आहे, परंतु नंतर त्या वाढणार आहे या रिलेटेड सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण बघा
MPSC सिव्हिल सर्व्हिस भरती 2026 या ॲडव्हर्टमेंट रिलेटेड आपण संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.